कमतरता कोणत्या आजारात कारणीभूत असते? बघा इथे काय म्हटलेलं आहे, द डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन इन डायट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हिच डिसीज? आर्थरायटिस म्हणजे वातरोग, क्वाशिओकर म्हणजे क्वाशिओरकरच, डायबिटीज मधुमेह आणि पार्किन्सन. काय असेल बरं बेटा? डॉक्टर प्रीती राऊत या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. हे सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला तिथे आपली पीडीएफ ची लिंक टाकणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या पुस्तकातून आता जे सुरुवातीपासून आम्ही आपण घेतोय तर आपण पेज नंबर सहित एक्सप्लेनेशन देतोय की आपल्या पुस्तकाच्या कुठल्या पेज नंबरवरून हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही अगदी बघितलं असेल की प्लॅन डिसीजेस सुद्धा आपण डिस्क्राईब केलेले आहे. तर आहे क्वाशिओरकर. या प्रश्नाचं उत्तर आहे अमित क्वाशिओरकर. आणि आपल्या पुस्तकाच्या 192 पेज नंबर वरती आता जेवढी जण मला ऐकत आहे त्यांच्याकडे काही मुलं अशी असतील ज्यांनी पुस्तके घेतली असतील पण बऱ्याचदा आपलं वारंवार वाचन होत नाही. मला ऐकत आहे त्यांच्याकडे काही मुलं अशी असतील ज्यांनी पुस्तके घेतली असतील पण बऱ्याचदा आपलं वारंवार वाचन होत नाही, आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून तुम्हाला सांगते आपल्या पुस्तकाच्या 192 पेज नंबर वरती अशा प्रकारे 2 आकृत्या म्हणजे 2 फोटोज दिलेले आहेत. दिसतंय? आणि बघ क्वाशिओरकर म्हणजे काय तर याला सूजवटी असं म्हणतात किंवा चंद्रमुखी असं म्हणतात. आता हे दोन्ही सुद्धा आहे ना. आणि मरॅशमस म्हणजे सुकटी, मरॅशमस म्हणजे सुकटी. इथे काय होतं बेटा, प्रथिने आणि आहार न मिळाल्यामुळे इथे काय दिसतंय तुम्हाला, मरॅशमस मध्ये शरीराची वाढ खुंटते आहे, वजन कमी होत आहे, स्नायू आणि त्वचेच्या चरबीचा ऱ्हास होतो आहे. क्वाशिओरकरला काय अजून एक मराठीमध्ये नाव आहे, बऱ्याचदा तसं पण विचारलं जातं. प्रदीप हे बघ, क्वाशिओरकर जो आहे ना बाळ, याला सूजवटी किंवा चंद्रमुखी असं मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून नाही तर आपल्या पुस्तकाच्या कुठल्या पेज नंबरवरून काय आलेलं आहे हे सुद्धा मी सांगते आहे. एसचान पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे जे तुम्ही ग्रोवर वाचता ना, ग्रोवर, आर एस अग्रवाल, ते एसचान पब्लिकेशनचं आहे. त्याच एसचान पब्लिकेशननी आपलं हे सायन्सचं पुस्तक मार्केटमध्ये आणलेलं आहे. आणि मागल्या वेळी जेव्हा राज्यसेवेचा पेपर झाला त्यावेळी मला बरं नसल्यामुळे आणि आईची प्रकृती थोडी व्यवस्थित नसल्यामुळे मी तुमच्या